सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आज आपण चाललोय हरिहर फोर्ट. सो आता मी ऑलमोस्ट कसाराच्या पुढे आलोय आणि इथून आता किती असेल 38 किलोमीटर आहे. 38 किलोमीटर आहे कसारा फोर्ट, हरिहर फोर्ट. आता आपण हरिहर फोर्टच्या इथं आतल्या रस्त्याला लागलोय. पाऊस नसला पाहिजे बस, बाकी काही नाही. भेटू आपण डायरेक्ट आता गडाच्या इथंच. पायथ्याशी पोचलो की तिथून मस्त पैकी ब्लॉगिंग चालू करू. तर नमस्कार मित्रांनो, आपण गड सर करायला सुरुवात केली आहे. बोर्ड आहे हर्षवाडी पार्किंग. इकडून आपण आलो आणि आपल्याला इकडं हरिहर फोर्टला जायचंय. आणि हे खालचं विलेजचा व्ह्यू बघू शकता. सो आपण आता बऱ्यापैकी अर्ध्यावाटेत चढलेलो आहोत आणि अजून वर जायचं आहे. ते मेन मॅच लागेल आता थोड्या वेळातच, अजून म्हणजे एक 20 मिनिटांना. आता हे मी थोडा शूट घ्यायला लावलेला कॅमेरा. सो आता वर जायचं आहे. थोडं थांबून रेस्ट पुढेच जाऊन करू, ते पायथ्याशीच करू आणि बिस्किट आणले ते बिस्किट खाऊ. बाकी मॅगीचं नंतर बघू बनवायची की नाही. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, फॉग येते वर, अजून फॉग आहे बऱ्यापैकी. आणि थंड वातावरण आहे, एकदम थंड, खरंच एकदम चिल्ड वातावरण आहे. ऊन नाहीये. आता वाजले किती 12, पावणे 12 वाजले. 1 वाजेपर्यंत वर असेल मी, असा अंदाज आहे माझा गडावर. पुढं बघू कसं काय.
आपल्याला इथं जायचंय. हे बघू शकता फॉग येते आणि असे 90 डिग्री चढायचं आहे आपल्याला. सो आणि पाऊस थोडासा आलेला आता, पण पाऊस गेला निघून. इथं फक्त हे आता मंकी आहे तिथं, हे साले पाठून हे येत आहेत मंकी. हे पाठून फक्त काय घेतलं नाही पाहिजे, मोबाईल काढून, बस एवढंच. तर तिथून आता लोक चढायला येत आहेत इथं. हे बघा सर, इथं ही साली माकडं चेन दिसत आहे. आणि भाई होय सगळं पहिला व्हिडिओ नाही केला मी, आता व्हिडिओ केलाय कारण हवा टाईट होती माझी. हे बघा, हे असं चढायचं आहे. चला हळूहळू. सो आम्ही मेन पॅच होता तो फटाफट कव्हर केला आणि माकडं साली पाठून येत होती. माझं चेन खोलायला आलेलीच, इथून पाऊस सुरू झाला यार, थांबायला जागा नाही भेटणार आता. शिट, अरे पाऊस भरपूर आलाय, खाली थांबावं लागेल. फॉग राहू दे, पाऊस इथून थोडं येणं थोडस इथं डिफिकल्ट आहे. बाकी इकडून वर जाऊ शकतो, इकडून कसं आहे बघूया. स्टॉप झालेलं आहे. आणि खाली फॉग बघू शकते, फॉग आलेला आहे. व्हिडिओ काढतो इथून यायचे, खालीच बसले सर्व. जय श्रीराम. अरे हे वाढू दे, वाढू दे रे भाऊ. नहीं तो वरस ठेवले बैग दिन देना मग नहीं दे हां नीचे अबे फोटो खींच के जल्दी आना साले, गाड़ियां नीचे हे दादा खाली उतरत आहेत. यांनी वरच्या शिखरला पोहोचले होते आणि हे सफल झालेले आहेत.
अरे भैया ऊपर भेजो ना यहाँ तो चाहिए। सो ह्या मित्रांनी मला खूप हेल्प केली वरून हे असं वर चढायचं। पाऊस येतोय थोडा थोडा पाऊस येतोय। तर आता आपलं गडावर फिरून झालं आणि आता उतरायला घ्यायचंय। पुन्हा आता ते 90 डिग्री उतरायचंय। आता इथून थोड्या वेळाने भेटेल। सो तो एक पॅच आहे, तो एकदा पार केला की मग झालं। सो आता निघूया रिटर्न। पण वर जो मेन गडाचा टॉप आहे ना तिथे जास्त स्पेस नाहीये ऍक्च्युली तुम्हाला फिरायला वगैरे। एक असा टॉप आहे पण तो पण थोडा हेवी आहे, म्हणजे कोणतरी सोबत पाहिजे तिथं। कोण नसेल ना तर थोडं वर जाणं थोडं डिफिकल्ट होऊन जाईल। कोणातरी हात देऊन वर खेळायला लागतं। बाकी बघू शकता फॉग पुन्हा येतेच, चालूच आहे फॉग। पण नशीब बरं पाऊस गेलाय। तर हे बघा आता हे आलंय, काय भेटेल म्हणजे हे बघा। चल हे बघा हे बघा। अरे बापरे उतरणं थोडस हे बघा असं आहे। तर ह्या गोष्टी उतरायचं आता मेरी सारा पापा धन्यवाद नाही तर आम्ही फायनली पोचलो आणि आता बाईक काढून रिटर्न जायचंय घरी। सो फायनली गडावर जाऊन आलो। तर पाऊस येतो आता थोडा थोडा, त्याच्यामुळे लवकर निघायचंय। मित्र भेटलेला अकोल्याचा होता। सो आणि आपल्याला आता पाऊस आला त्याच्यामुळे थांबलोय। आणि हे आता यांची गाडी। हे तुम्ही किती जण होता?
8 जण होते, हे अकोल्यावरून आलेले. सो आता हे चाललेत रिटर्न. मी पण आता थोडा पाऊस गेला की जाईल रिटर्न. सध्या आता जरा इकडे स्टॉलवर थांबलोय. जर पाऊस अजून जास्त असेल तर मग मी हे करणार काय, रेनकोट घालेन. तर वाटत नाही रेनकोट घालायची गरज वाटत नाही आहे, थोड्या वेळाने जाईल असं वाटतंय. सो आता आपण निघू. पाऊस गेलेला आहे आणि हा ब्लॉग इथंच संपू. त्या ब्लॉगला इथंच एंड करू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये, नवीन एखाद्या फोर्ट. आता मला फोर्टची सिरीज करायची आहे, बघतोय असं म्हणतोय. आज पहिलाच केला. सो बघू आता कसं काय होतं ते. शनिवार रविवारमध्ये विचार चाललाय. सो पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉगला इथंच एंड करू. बाय बाय.